दिवाळीचा आलेला सण आणि त्यामुळे आलेल्या सलग सुट्ट्या यामुळे अनेक पर्यटक सहकुटुंब बाहेर पडलेले आहेत। त्यात आज लक्ष्मीपूजन देखील आहे आणि त्यामुळे कोल्हापुरातील अंबाबाई मंदिर भाविकांच्या गर्दीने हाऊसफुल झाल्याचं बघायला मिळते। आपण बघू शकतो अंबाबाई मंदिरातील ही दर्शन रांग आहे जी सकाळपासून हाऊसफुल आहे। पहाटे 5 वाजल्यापासून अशाच पद्धतीने मंदिरामध्ये भाविकांची रांग लागल्याचं आपल्याला बघायला मिळते आणि अशाच पद्धतीने मंदिराचा जो सगळा परिसर आहे तो देखील भाविकांच्या गर्दीने फुलून गेल्याचं आपल्याला पाहायला मिळते। पर्यटक जे आहेत किंवा भाविक जे आहेत ते सलग सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी सहपरिवार आता बाहेर पडलेले आहेत आणि त्यातच लक्ष्मीपूजन आज आहे आणि देवीचं दर्शन घेऊन पुढच्या पर्यटनासाठी जाण्याचा बेत अनेक सगळ्या नागरिकांनी किंवा भाविकांनी आखलेला आहे आणि त्यामुळेच आपण बघू शकतो आज अंबाबाईचं दर्शन घेऊन पुन्हा 3 ते 4 दिवस पर्यटनासाठी हे भाविक जाणार आहेत आणि त्यामुळेच आपण बघू शकतो अंबाबाई मंदिर परिसरामध्ये कशा पद्धतीने भाविकांची गर्दी जी आहे ते पाहायला मिळते। पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती असेल, जुना राजवाडा पोलीस असतील यांच्याकडून या गर्दीवर नियंत्रण मिळवण्याचं काम देखील सुरू असल्याचं आपल्याला बघायला मिळते। कोणताही अनुचित प्रकार या गर्दीच्या दरम्यान घडू नये याची देखील खबरदारी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीकडून घेतली जाते। मात्र आपण बघू शकतो स्थानिक भाविक तर आज लक्ष्मीपूजनाच्या निमित्तानं मंदिर परिसरामध्ये आलेले आहेतच, मात्र देशभरातून जे भाविक आहेत ते लाखो भाविक आज या सगळ्या मंदिर परिसरामध्ये आल्याचं आपल्याला बघायला मिळते आणि त्यामुळे एकूणच आज अंबाबाई मंदिराचा हा सगळा परिसर आहे तो भाविकांच्या गर्दीने अक्षरशः फुलून गेल्याचं चित्र बघायला मिळते। जर्नलिस्ट सुनील काटकरसह भूषण पाटील, TV9 मराठी, कोल्हापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।